नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आकाश रागिणीचे पाय चेपून देत असतो. तेव्हा रागिणी म्हणते, "आकाश, अरे बास झालं आता, तुझे हात दुखतील." तेव्हा आकाश म्हणतो, "असू दे ना आई, तुला बरं वाटतंय ना, थोडा वेळ मी चेपून देतो." तेवढ्यातच तिथे मानसी दुधाचा ग्लास घेऊन येते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, "आकाश, तू माझ्याबरोबर इथे झोपशील ना रे?" तेव्हा इथे रागिणीला भीती वाटत असते. ती म्हणते, "आकाश, तू माझ्याबरोबर आज इथेच थांब." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "नाही आई, अगं मला काम करायचं आहे. उद्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, त्याची मला सगळी तयारी करायची आहे. मी काम करत बसलो तर लाईट चालू राहतील ना आणि मग तुला झोप येणार नाही. तुझी झोप कडू होईल. त्याच्यामुळे मी माझ्या रूममध्ये काम करत बसेन." तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, "पण आकाश, तू शब्द दिला होतास ना की तू माझ्याबरोबर पूर्ण दिवस राहशील म्हणून." तेव्हा आकाश म्हणतो, "श्राद्धाच्या दिवशी मी पूर्ण दिवस तुझ्याबरोबरच आई असणार आहे." तेव्हा इथे मानसीने दुधाचा ग्लास आणलेला असतो. ती म्हणते, "आई, दूध घ्या ना." तेव्हा आकाश म्हणतो की "आई, आता हा संपूर्ण दुधाचा ग्लास तुला संपवायचा आहे." आणि तो तिला पूर्ण ग्लासभर दूध प्यायला लावतो. तेव्हा इथे आता रागिणीला आराम करायला सांगितलेला असतो. तेव्हा मानसीने तिथे रागिणी दूध पित असताना हातातील जे झाकण असतं ते खाली पाडून एक छोटा स्पीकर आता रागिणीच्या रूममध्ये लपवून ठेवलेला असतो. जेव्हा इथे रागिणी संपूर्ण दुधाचा ग्लास संपवते तेव्हा आकाशबरोबर मानसीसुद्धा बाहेर निघून येते. तर इथे भूमीने तिला हे काम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे रागिणी आता नाटक करत असते. आकाशला थांबून घ्यायला सांगत असते. पण इथे रागिणी आपल्या मनामध्ये म्हणते, जर मी अजून याला आग्रह केला तर आकाशला माझ्यावरती संशय येऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, "ठीक आहे, तू तुझ्या रूममध्ये काम करत बस." आणि ती आता स्वतः आराम करायला जाते. तेव्हा इथे आकाश आणि मानसी दोघंजणं बाहेर येतात. आकाश म्हणतो, "मानसी, तू पण जा आता आराम कर." अथर्व वाट बघत असेल. तेवढ्यातच आकाश गेल्यानंतर भूमी तिथे येते. भूमी म्हणते, "मानसी, काम झालं का?" तेव्हा मानसी म्हणते, "हो ताई, काम झालं." तेव्हा इथे मानसीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि भूमीला सुद्धा. त्यानंतर इथे आता रागिणी झोपलेली असते. तेव्हा रागिणीला आवाज ऐकू येत असतात. तर इथे आकाशच्या बाबांसारखा आवाज तिला ऐकू येत असतो. त्याच्यामध्ये आकाशचे बाबा राघू राघू अशी हाक मारत असतात. तेवढ्यातच इथे रागिणीला आता जाग येते. तेव्हा इथे रागिणी म्हणते की दादाचा आवाज. तेव्हा इथे आता आकाशचे बाबा म्हणत असतात की "राघू, अगं हे तू काय केलंस? मला मारून टाकलंस, ते सुद्धा पैशांसाठी. तू मागितलं असतंस तर ते पैसे मी तुला असेच देऊन टाकले असते. पण तू माझा आणि माझ्या बायकोचा जीव घेतलास. माझ्या आकाशला लवकरात लवकर पोरकं करून टाकलंस. का केलंस तू असं? राघू, अगं तू माझा जीव घेतलास ते सुद्धा पैशांसाठी. हे तू खूप चुकीचं केलंस, खूप चुकीचं केलंस. माझ्या आत्म्याला शांतता अजून मिळालेली नाही आहे." तेव्हा इथे रागिणी आता खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की आकाशचे बाबा आता परत आलेले आहेत आणि ते सगळ्यांसमोर माझं नाव घेत आहेत की काय. त्यामुळे इथे रागिणी आता घाबरलेली असते. ती आता आरडाओरडा करते. ती म्हणते की "दादा, दादा, हे दादाचं सावटा आहे. हा दादाचा आवाज आहे." ती आता आरडाओरडा करायला लागते. तेव्हा इथे रागिणी आता ओरडतच बाहेर येते. तेव्हा सगळेजण तिच्या जवळ येतात आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात की "आई, काय झालं? अगं का तू ओरडतेस?" तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते की "आकाश, अभि, अरे दादा." तेव्हा इथे भूमी म्हणते, "मी त्यांच्या रूममधून बघून आले, कोण आहे का आतमध्ये." तेव्हा आता भूमी जाते आणि तिथे मानसीने जो स्पीकर लपवून ठेवलेला असतो तो स्पीकर आपल्याबरोबर बाहेर घेऊन येते आणि म्हणते की "नाही, रूममध्ये तर कोणीच नाही आहे. मग आता तुम्ही कोणाला घाबरलात? चोर होता का? सांगा ना, चोर होता का?" तेव्हा इथे रागिणी म्हणते, "नाही नाही आकाश, अरे दादा होता, दादा." तेव्हा इथे भूमी म्हणते, "दादा म्हणजे कोण? दादा म्हणजे कोण?" तेव्हा रागिणी म्हणते की "दादा म्हणजे आकाशचे बाबा." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "काय? माझे बाबा? काय म्हणाले ते?" तेव्हा इथे रागिणी म्हणते, "दादा आला होता. दादा मला दिसला. त्याचा आवाज मला ऐकू आला." तेव्हा भूमी म्हणते, "आत्या, तुम्हाला आकाशचे बाबा दिसले होते? सांगा ना, काय म्हणाले ते तुम्हाला? सांगा ना आत्या, काय बोलले तुमच्याजवळ? आम्हाला सगळ्यांना कळू दे." तेव्हा इथे रागिणी आता सांगायला जात असते की आकाशचे बाबा नक्की बोलले तरी काय. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, आपल्या तोंडावर हात घेते. मनामध्ये म्हणते, "अरे देवा, हे मी सगळ्यांना काय सांगायला जात होते. जर मी सगळ्यांना सांगितलं असतं की दादा काय म्हणत होता तर सगळ्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता." तेव्हा इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये रागिणी आलेली असते. भूमी म्हणते, "काम करा,
आत्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा, आराम करू दे. पौर्णिमा जा जरा डॉक्टरांना फोन कर. अगं डॉक्टरांना बोलावून घे, आत्यांची तब्येत खूपच जास्त बिघडलेली दिसते. आकाश जा ना, तू आतमध्ये घेऊन जा. आणि इथे आता रागिनी खूपच जास्त आरडाओरडा करते आणि ती घाबरलेली असते. तेव्हा आकाश आणि अभि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि इथे भूमीने डॉक्टरांना फोनसुद्धा करायला सांगितलेला असतो. त्यानंतर भूमी आणि मानसी दोघीजणी हसायला लागतात. तेव्हा इथे आता मानसीला आठवतं भूमीने प्रशांतला बोलवलेलं असतं की तू मंदिराजवळ ये. आणि त्यानंतर इथे मानसी म्हणते की ताई तुझ्या डोक्यात काय चाललं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते तू आता काय म्हणालीस म्हणू, म्हणजे तू म्हणालीस की तुला जर रागिनी आत्यांना मात द्यायची असेल, त्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा असेल, तर मला त्यांच्या पातळीला उतरून विचार करावा लागेल. तुला माहिती आहे म्हणू, एकदा मला आईचे भास होत होते आणि मी टेरेसवरून उडीसुद्धा मारणार होते. हे सगळं रागिनी आत्यांनी मुद्दामून केलं होतं मला त्रास देण्यासाठी. मी खरोखर स्वतःची काळजी घेतली नाही, जीवाची पर्वा केली नाही. मी खरोखर उडी मारायला गेले होते, तुला माहिती आहे ना. तेव्हा मनू म्हणते हो ताई मला माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते हे सगळं आत्यांनी मुद्दामून केलं होतं ना, मग आता मी सुद्धा तेच करणार आहे. उद्या आहे ना, फक्त रागिनी आता यायला नको श्राद्धाच्या दिवशी, म्हणजे मला जे साध्य करायचं आहे ना ते मला करता येईल, असं भूमी म्हणालेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की मानसी आता काय होईल तुला माहिती आहे का. आता डॉक्टर इथे येतील आणि रागिनी आत्यांना चेक करतील. त्याच्यामुळे त्यांचं वाढलेलं ब्लड प्रेशर, आता आकाश त्यांना म्हणेल की आत्या तू उद्या श्राद्धाच्या दिवशी आमच्याबरोबर येऊ नकोस, तू आराम कर. आणि त्यामुळे मला जे करायचं आहे ना ते मला करता येईल, पण आत्या काही तिथे पोचणार नाहीत. तेव्हा इथे आता डॉक्टर इथे रागिनीला चेक करायला आलेले असतात. तेव्हा सगळेजण काळजीत असतात. आकाश विचारत असतो की डॉक्टर काय झालं, आत्याला असं का होतंय, तिला का भास होत आहेत. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात हे बघा त्या जरा अति विचार करतायत, एवढा विचार करायची काही गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं ब्लड प्रेशरसुद्धा वाढलं आहे, त्याच्यामुळे टेन्शन नको घ्यायला, त्यांनी शांत राहायला हवं आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त आराम करू द्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या तू आता जास्त कसलाही विचार करायचा नाही, दगदग करायचा नाही, फक्त आराम करायचं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की नाही आकाश, अरे आराम कसा करू, उद्या मला तुझ्याबरोबर वहिनीच्या आणि दादाच्या तिथीसाठी यायचं आहे, श्राद्धासाठी यायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही आत्या तू कुठेही येणार नाही आहेस आणि मी आहे ना स्वतःची काळजी घ्यायला. आणि महत्त्वाचं म्हणजे भूमी माझ्याबरोबर आहे, ती घेईल ना माझी काळजी, त्याच्यामुळे तू आता उद्या कुठेही येणार नाही आहेस. तेव्हा रागिनी म्हणते आकाश अरे पण तू वचन दिलं होतंस मला. तेव्हा आकाश म्हणतो अगं पण वचन मी कोणासाठी मोडतोय, तुझ्यासाठीच ना. आणि देवसुद्धा सगळं बघतोय की मी दिलेलं वचन मी का बरं मोडतोय, माझ्या आईसाठी. कारण मला माझ्या आईपेक्षा माझं वचन मला महत्त्वाचं नाही आहे. उद्या तू माझ्याबरोबर येशील, पुन्हा तुझी दगदग होईल, पुन्हा तुला त्रास होईल आणि मला ते सहन होणार नाही. मी माझ्या एका आईला गमावले, पण मी माझ्या दुसऱ्या आईला गमावू शकत नाही, मला तिची खूप काळजी घ्यायची आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते आणि आत्या तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी आकाशची जशी तुम्ही काळजी घेता ना तशी काळजी घेईन. तेव्हा रागिनी म्हणते आकाश असा हट्ट का करतोयस तू. तेव्हा भूमी म्हणते आत्या हट्ट काय फक्त तुम्हीच करू शकता का. तेव्हा आकाश म्हणतो बरं बरं बास झालं, आता मला या विषयावरती चर्चा नको. आत्या तू उद्या आराम करायचा आहे, तू आमच्याबरोबर येणार नाही आहेस. मी आणि भूमी आम्ही दोघंजणं जाऊ, बाकीचे सगळे आहेत तुझ्याबरोबर इथे तुझी काळजी घ्यायला. त्यानंतर इथे श्राद्धासाठी आता मंदिराच्या बाजूला भूमी आणि आकाश दोघंजण आलेले असतात. तेव्हा इथे आकाश इमोशनल होतो. भूमी त्याचा हात पकडून त्याला आतमध्ये घेऊन येते. तेवढ्यातच तिथे प्रशांतसुद्धा आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो प्रशांत अरे तू इथे. तेव्हा भूमी म्हणते आकाश अरे सगळेजण घरीच आहेत, म्हणजे आत्यांना बरं नाही आहे तर सगळेजण घरी बिझी आहेत ना, त्याच्यामुळे मग आपल्याबरोबर मदतीसाठी कुणीतरी असावं म्हणून मी प्रशांतला बोलावून घेतलं आहे, बरं झालं ना. तेव्हा आकाश म्हणतो बरं बरं झालं, काहीच हरकत नाही आहे, उलट प्रशांत तू आलास ना मलासुद्धा बरं वाटलं. तेव्हा इथे आता गुरुजी आलेले असतात. ते म्हणतात आकाश महाजन. आकाश म्हणतो की तुम्ही आमचे गुरुजी आहात का. तेव्हा गुरुजी म्हणतात हो अगदीच, मलाच इथे पाठवलं आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इथे पूजेसाठी सोहळं नेसून घ्या. तुम्हाला आमचे माणूस गुरुजी आता तुम्हाला चेंज करण्यासाठी रूम दाखवतील, तुम्ही तिथे जा आणि चेंज करून घ्या. त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी करायची आहे आणि सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ठीक आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हे बघा या पिशवीमध्ये ज्यांचं श्राद्ध करायचं आहे आमच्या आईंचा फोटो आहे आणि पूजेसाठी जेवढं काही सामान लागतं ते सुद्धा मी घेऊन आलेले आहे. तेव्हा तुम्ही आता सगळी तयारी करून घ्या.
तेव्हा इथे आता आकाशला चेंज करण्यासाठी घेऊन जातात. तेव्हा गुरुजी आता चेंज करण्यासाठी जी रूम असते ती आता आकाशला दाखवण्यासाठी त्याला आपल्याबरोबर घेऊन जातात. तेव्हा इथे आकाश पुढे चालत असतो आणि भूमी आणि प्रशांतसुद्धा त्याच्या मागे मागे जात असतात. पण इथे प्रशांतला जो काही प्लॅन भूमीने करायला सांगितलेला असतो ते सगळं त्याने केलेलं असतं आणि त्याबद्दलच इथे प्रशांतला आता भूमीला सांगायचं असतं. तेव्हा प्रशांत म्हणतो की ताई, तू मला जसं सांगितलं होतंस तयारी अगदी तशी झालेली आहे. फक्त आता तू सांग की आपल्याला कधी हे सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की मला माफ कर आकाश, मी हे जे काही करणार आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठी असणार आहे. सत्य काय आहे हे तुला समजावं त्यासाठी मी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की तुझ्या भावनांजवळ खेळण्याचा माझा काही हेतू नाही आहे. उलट तुला त्रास झाला तर मलाच त्रास होणार आहे. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते की भूमीने हे सगळं जाणून बुजून केलं. ती तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झाली. मला आकाशबरोबर जाता आलं नाही. आता मलाच काहीतरी करायला हवं. तेव्हा इथे मानसी आता रागिनीवरती लक्ष ठेवून असते. तेव्हा इथे भूमीने तिला सांगितलेलं असतं की मनू, मी जेव्हा जाईन ना आकाशबरोबर मंदिरामध्ये तेव्हा आत्या मागून येण्याचा प्रयत्न करतील, तर काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा तू अगदी डोळ्यात तेल घालून आत्यांवरती लक्ष ठेव. हे बघ मनू, ही शेवटची संधी आहे. जर तिथे आत्या आल्या तर मला जे करायचं आहे ते मी करू शकणार नाही. तेव्हा तू आता डोळ्यात तेल घालून त्यांच्यावरती लक्ष ठेवशील ना बाळा. तेव्हा इथे मनू म्हणते ताई, तू अजिबात काळजी करू नको, मी माझं काम अगदी चोख करेन. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त आनंद होतो कारण मनूने तिची मदत केलेली असते. त्यानंतर इथे आता रागिनी म्हणत असते की काय करू मी अभि, काय करू, मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे. तिथे ती भूमी नक्की काय करणार आहे हे मला बघायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो आई नको ना असं करू. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते आई अहो कशाला तुम्ही पराचा कावळा करताय, तुम्ही जरा शांत व्हा ना. तसंही आकाश जिजू आता भूमीकडे कायमचे गेलेलेच आहेत, ते कुठे तुमच्या शब्दाखाली आहेत. तेव्हा इथे रागिनीला खूप जास्त राग येतो. ती जोरदार पौर्णिमेच्या कानाखाली देते आणि म्हणते बास झालं आता, बास झालं. मला मागापासून तुझ्या एक तरी द्यायचीच होती. झाला माझा हेतू साध्य आणि तुलासुद्धा हेच हवं होतं ना. मी किती वेळा सांगितले अभि, ही का तुझ्या सतत मागे पुढे करते, चिटकून राहिलेली असते तुला अगदी गमाप्रमाणे. अरे हिला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलण्यासाठी तोंड का उघडते. आताच्या आता हिला इथून जायला सांग. माझं डोकं आधीच खूप फिरलेलं आहे. हिच्या एक कानाखाली दिली ना अजून मला द्यावासा वाटतोय. तेव्हा तोंड बंद ठेवायचं, कळलं तुला. तेव्हा इथे अभि म्हणत असतो आई आपल्या कधी कधी ती खूप कामाची असते म्हणून तिला मी घेऊन येत असतो ना. बरं तू शांत हो. हे बघ आपल्याला जिथे जायचं आहे आपण जाऊया, पण तू आधी गोळ्या घे आणि शांत हो. तेव्हा रागिनी हट्ट करत असते अभि मला मंदिरामध्ये घेऊन चल. अभि म्हणतो आधी तू औषधं घे मग मी तुला मंदिरामध्ये घेऊन जातोय. तेव्हा इथे गोळ्यांचं पॉकेट हातात दिल्यानंतर रागिनी पौर्णिमेला म्हणते पाणी दे ना, कळत नाही का, पाणी दे. तेव्हा इथे पौर्णिमा घाबरतच तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देते. त्यानंतर आकाश आता सोहळं नेसण्यासाठी रूममध्ये गेलेला असतो. तेव्हा दुसऱ्याच रूममध्ये भूमी आणि प्रशांत दोघंजणं बसलेले असतात. तेव्हा इथे भूमीने त्याला सगळं काही व्यवस्थित तयार करायला सांगितलेलं असतं. तर इथे आता आकाश चेंज करत असताना भूमी म्हणत असते की प्रशांत काही चूक तर होणार नाही ना, खूप महत्त्वाचं काम आहे हे. तेव्हा प्रशांत म्हणतो ताई सगळं काही केलं आहे गं, पण मला कळत नाही आहे की तुझा हेतू काय आहे नेमका, तुला काय साध्य करायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की हे बघ आकाश, याला माहितीच नाही आहे की त्याच्या आईवडिलांबरोबर नेमकं काय घडलं होतं. तो अपघात होता की घातपात होता हे सुद्धा त्याला माहिती नाही आहे. जर आजच्या दिवशी त्याला त्याची आई दिसली ना तर निदान त्याला कळेल की आई दिसण्याचं नेमकं आजच कारण काय. मग हा घातपात होता की अपघात होता या गोष्टीकडे त्याचा जरा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, निदान त्याला चालना तरी मिळेल. तेव्हा इथे आता भूमी म्हणते प्रशांत मी आता लाईट बंद करून येते. तेव्हा इथे आता कम्प्युटर ग्राफिकद्वारे एक असा फोटो तयार केलेला असतो, एक व्हिडिओ तयार केलेली असते आकाशच्या आईची, ज्याच्यामध्ये आकाशची आई उभी आहे आणि तिने हात जोडलेले आहेत. तर इथे आकाशला आपली आई दिसते. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश मला तुझ्या भावनांबरोबर खेळायचं नाही आहे. मला माहिती आहे तुला खूप जास्त त्रास होतो आहे आणि ही तुझी आणि माझी दोघांचीही परीक्षा आहे. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया. इथे आता रागिनीचा ब्लड रिपोर्ट आलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ब्लड रिपोर्ट खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, क्रिटिकल आहे. तुम्ही बघितलंत ना, आत्यांना जास्तीत जास्त आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हे बघ आई आता मी कुठलीही रिस्क घेणार नाही आहे. तू ऑफिसमध्ये यायचं नाही ते सुद्धा अजिबात, घरी थांबायचं, घरी आराम करायचा. ऑफिसमध्ये जे काही घडत असेल, जे काही होत असेल मी सगळं काही तुला सांगेन.
तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आत्यांना फक्त आणि फक्त आराम करायला सांगितले. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, चांगली खेळतेस, पण एक दिवस असा येईल की तूच मला 2 दिवसांमध्ये ऑफिसमध्ये नेऊन एका मोठ्या खुर्चीवरती बसायला सांगशील. तेव्हा भूमी म्हणते, अहो फक्त खुर्चीवरतीच काय, मला तुम्हाला डोक्यावरती बसायला आवडलं असतं, पण आता मला कळलंय तुमची ना तेवढी पात्रता आहे ना एवढी अधिकार. तेव्हा तुम्ही आता खुर्चीवरती बसण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही आहेत. ज्याची जेवढी लायकी त्याला तेवढा मान, आणि तुम्हाला तो मानसुद्धा आता मला देवासा वाटत नाही, असं भूमी रागिनीला म्हणत असते.